पण आपली पण कथा आहे, हजारो वर्षापूर्वीची कथा आहे. फार वर्षापूर्वी या धर्तीवर आदिमानव राहत होता. आदिमानव आणि त्यांची सृष्टी याचे अतूट नाते होते, आजही आहे. सृष्टी आणि निसर्ग आपली माता पिता, आपण त्यांची लेकरं अशी धारणा होती. संपूर्ण जीवन निसर्गमय होते. पाखराचे मंजूळ गाणे, चिडीमुंगीचा आवाज, मोराचे नाचणं, चंद्रदेवाचे हसणे, सूर्यदेवाची उष्णता आणि कोकिळाचा आवाज, डोंगर दऱ्यातील जुळजुळ पाणी आणि गायी चारणाऱ्याच्या बासरीतील आवाज आणि आज झाडं झुडपं, करवंदाच्या जाळी, वाघदेवाची डरकाळी आणि ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, इंद्रधनुष्याचे सप्तरंग अशा याच्यात सुखद दुःखद आठवणीत देहभान विसरून हा माणूस राहत होता. माणूस ही दुसरी तिसरी कोणी नाही तयार केलं. माणूस ही निसर्गानेच निर्मिती केलेली आहे. म्हणून आज निसर्ग शक्तीचा संयमित उपयोग करून मानवी जीवन समृद्ध करत होता. सृष्टीने तयार केलेले नैसर्गिक साधन संपत्ती आदिमानवाला मिळाला एक अनमोल ठेवा आहे. नैसर्गिक देणगी पिढीने सांभाळ करून पुढच्या पिढीकडे हवाली केली पाहिजे. म्हणून आपले आजी आजोबा सांगत होते, पोशाओ धावसाल तर चावसाल, हाय सांभाळजास, हाय तुमचे कामातील, हाय तुम्ही असा करसाल नका, हाय याची सांड इखर कराच नका, याला दूर लोटाच नका, तर तुम्हाला तुमच्या पदरात मिळेल. आपल्या आजी आजोबांनी काबाड कष्ट करून आज आपल्या कापण काही का असे ना आज आपल्याकडं शर्ट पॅन्ट चांगले कपडे आपण घालतो. पण पहिले आपले पूर्वज लंगटीवर होते, कोपरी होती किंवा आपल्या आईकडे नुसता एखादा धांदूक होता. आज आपल्याकडं पैसा आहे, आज जग बदलत चालला, त्याच्यानुसार आपणही बदलत चाललो. म्हणून आपणही बदलायला पाहिजे. आपण चांगले कपडे घालायला पाहिजे, आपण चांगलं खायला पाहिजे, चांगलं फिरायला पाहिजे, चांगलं बोलायला पाहिजे. पण आपली संस्कृती विसरता कामा नये असं आपल्या पूर्वजांनी सांगितलं होतं. म्हणून आज हे सृष्टीने तयार केलेले अन्न धन धान्य इथं सांभाळ करायला पाहिजे आणि ते आपल्या पुढच्या पिढीकडं आपल्या नातूपतूकडं सांगायला पाहिजे. म्हणून असं आपल्या आडावडिलांचं म्हणणं आहे आणि आडावडिलांनी जे केलं म्हणून आज आपण त्या आडावडिलांना पण आज ही जुन्या घरात असलेली पिढी, आपल्या काका चुलत्याने भाऊबंधांनी सांभाळलेली पिढी आज आपण नवीन घराच्या घरभरणीसाठी आजही आपण नवीन ठिकाणी आणलेली. म्हणून निसर्ग आकाशात ढगांचा गडगडाट होणे, विजांचा कडकडाट होणे, नदीला महापूर येणे आणि सूर्यदेवाची उष्णता आणि हा मानवी जीवन, मानवी प्राणी, जड अवजड, सजीव निर्जीव हे सर्व ऊर्जेची एकच रूप आहेत. म्हणून ज्या वेळेस आज हे घरसुद्धा नवीन तेजाने उजळून गेलेले आहे, नवचैतन्य निर्माण व्हावे याकरता प्रकाशाची आणि तेजाची आणि दगडी दिव्याची आणि दिव्याच्या या धगधगत्या ज्योतीची पूजा होत आहे. मानव प्राण्यात शक्ती निर्माण व्हावी आणि वनस्पतीने अन्न तयार करण्यासाठी तिला ऊर्जा मिळावी आणि ह्या वनस्पतीने तयार केलेले अन्न मानवाला शिजवण्यासाठी ते उष्णता मिळावी. म्हणून ह्या आज आपण अग्निदेवतेची पूजा करत आहोत. म्हणून आपण विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि नदीला महापूर येणे ह्या महापुराच्या वेळेस आपल्या वाडवडिलांनी हात जोडले. देवा, हे गाया आमची ढोरं आहे, गुरं आहे, पोरं आहेत, सोरा आहेत, आमची शेतीबाडी आमचा काही का असे ना, हा एक झाप आहे, हा झोपडा आहे, हा वाहून घेऊ नको, हा असाच राहू दे, आमची ढोरा नदी थडीला राहू दे, तुझ्या मार्गाने तू मोकळे निघून जाय. म्हणून आपले आजोबा हात जोडत होते. जेव्हा ऊन कडाक्याचा पडला तेव्हा सकाळी उठून आपले आई बाबा कामाला जात होते. दुपारच्या वेळेस आता सूर्यदेवाला सांगितलं, देवा ताप पण एवढा बी नको तापशील का आमच्या अंगाचा कातडा भाजा दिला असा बी एवढा नको करशील. म्हणून आज आपण त्यांनाही देव मानत होतो. आणि विजाच्या कडकडाट होईल तेव्हा हे वीज माता आज तू प्रकाश देणारे तूच, सामणारे तूच. आणि ढगांच्या गडगडाला हात जोडले. देवा हो, आज आभामंडळ गडाडला तर आमचा कसं काय होईल, शेवटी आम्हाला सांभाळणारे, आम्हाला ताळणारे तुम्हीच देव. म्हणून आज आमची लेकरा आज मोकळीत आहेत, झाडा झुडपात लपलेत, याला सांभाळ करजास. म्हणून आपल्या आडावडिलांनी ढगाला हात जोडले, वाऱ्याला हात जोडले आणि नदीला हात जोडले. आज जेव्हा वारा वायदन येते तेव्हा आपले घरं उचलून घेतात, भूतभुवऱ्या येते, तो कोणाचा उडवा कोणाचा धनधान्यात काही हे उडवून घेऊन जाते, तेव्हाही त्या वारदेवाला हात जोडले. देवा, आमचा काही चुकला असेल तर माफ करतोस, पण आमचा हाय जी काय पिकवला आहे ती सांभाळ करायची जबाबदारी देवा तुझी. जर हाय टिकला तर आमची पोरा सोरा आणि आमच्या पदरात असलेली जनावरं जगतील, नाही तर आमचा काही खरा नाही. वाकड चुकला असेल तरी आम्हाला माफ कर. काय असेल नसेल तुझा आम्ही साळेबुध पद्धतीने वर्षाला 2 वर्षाला म्हणा जे काही ते त्या सेवा तुम्हाला करू. पण आज आम्ही सगळ्यांच्या साक्षीने आज आम्ही हे करू. म्हणून हे वारदेव, अग्निदेव, वायुदेव, नदीदेव, पानदेव ह्या सगळ्यांना देवा हात जोडतो आले. पण आजची पिढी त्या देवांना मानत नाही, बरोबर ना. म्हणून आपले जे देव आहेत 5 देव आहेत. पहिली आहे पृथ्वी.
पहिली आहे पृथ्वी. हे धरतीने पहिले पंचमहाभूत आहे, जी माणसाला आधार देते, धरून ठेवते, तिला धरणी असे म्हणतात. आपले घर सुद्धा ह्या धरती मातेने धरून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर धरती माता माणसाचे सारे अपराध सहन करते, अपराधाला क्षमा पण करते, म्हणून तिला क्षमा असे म्हणतात. पृथ्वीला भूमाता, धरणी, धरती, जमीन, माही, धरा, वसुंधरा अशी अनेक नावे आहेत. धरती माता सजीव, निर्जीव, लहान, मोठा, श्रेष्ठ, कनिष्ठ, काळा, गोरा, उच्च, नीच असा भेदभाव करत नाही. ती सर्वांना समानतेच्या तत्वावर उभी करते. धरती माता मानवाला, जनावरांना चारा पाणी देते, मानवाला फळं देते, कंदमुळं देते, पान देते, फूल देते, झाडं, झुडपं, लता, वेली, औषध, वनस्पती अशा या सर्व गोष्टी आपल्याला देत असते. मानवाला जगण्यासाठी अन्न, धान्य, धान्यामुळंच आपली जगणूक होते. म्हणून आदिमानव आपले आडावडील आपण धान्यासाठी, कंसरीसाठी धरतीची पूजा करत होतो. म्हणून आज ह्या धरती मातेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. म्हणून ह्या धरती मातेला आपण हात जोडून पाया पडतो. म्हणून ह्या धरतीला माय धरती म्हणतात आणि ही भूमाताही म्हणतात. म्हणून ह्या धरती मातेच्या पोटात जेव्हा आपण शेरभर बी पेरू किंवा आपण पोयलाभर बी पेरू, तेव्हा ती उगवून आपल्याला पायलीभर देते किंवा पोताभर देते. म्हणून त्याला ते म्हणतात ही शेरभर पेरणारे, शेरला सव्वा शेर देणारी ही माय धरती. म्हणून ही आज आपण ह्या माय धरतीला हात जोडून वंदन करतो. म्हणून हे पहिला देव धरती माता. दुसरा आहे आप, पाणी. आज या दादाने आपल्याला इथं नवीन घराच्या घर भरण्यासाठी मूळ केलं आहे. आज तुमच्यासाठी मी एक पहिला जो तांब्या होता, तो कळस होता, त्याला आपण कुंकू लावलं आणि तो पहिला एका ठिकाणी बसवला. का बसवला असेल सांगता येईल का? बाकीचे ठेवतात म्हणून करतो, तर आपलं काहीतरी आहे म्हणून करतो. आज त्याला तो साधासुद्धा कळस नाही, तर हा कळस आज आपण दुकानात, आपण रस्त्यात गेलो, शहरात गेलो, तर आपण शहरात गेल्यानंतर आपण जर आपले शेजारी कोणाकडं काका, भाऊ किंवा तो आपल्या गावचा आहे त्याच्याकडं जाऊ रे आणि त्याला सांगू भाऊ आम्हाला पाणी दे, तर शेजारचा असेल तर पाणी देईल, नाही तर काय सांगतो आम्ही त्याला ओळखत नाही. बरोबर ना? शहराची गंमत अशी आहे. पण आपल्या खेड्यावर अजूनही आपल्या दारात कोणी पै पाहुणा आला तर कोणी ओळखीचा असो किंवा बिगर ओळखीचा असो, पण त्याला आपण पहिला तांब्याभर पाणी किंवा गोटभर पाण्याचा पहिला मान त्याला देत असतो. तो ताण भागवणारा तोच. मग चिडी असेल, मुंगी असेल, पशु असेल, पक्षी असेल, तो जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत आपण जिवंत आहे. आपल्या शरीरातलं पाणीसुद्धा कमी झाला तरी आपण घरी गेलो का पहिला सांगतो पहिला पाणी दे. ती जेवायचा नंतर पण पहिला पाणी दे आणि पाणी पिल्यावर मग हा आपला आत्मा शांत होतो. म्हणून या पाण्याला मग थोडक्यात हा बी पेरणारा तोच. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण बी पेरत नाही आणि जोपर्यंत पाऊस आहे, पाणी आहे, घरात पाण्याचा हंडा आहे, तेव्हा आपली आई आपल्याला स्वयंपाक शिजवते, अन्नधान्य शिजवते आणि मग आपल्याला खाऊ घालते. हा तसा हा साधा सुद्धा नाही, तर हा त्याला मान असतो हा पानदेवाचा. म्हणून हा बी पेरणारा तोच, बी उगवणारा तोच, बी शिजवणारा, शिजवून पिकवून खाऊ घालणारा तोच आणि आपल्या मुखात खाऊ घातल्यानंतर 2 घोटचं पाणी पाजणारा तोच आणि सकाळी उठून आंघोळ घालणारा पण तोच. तर त्याला पानदेव म्हणतात. म्हणून हा दुसरा आहे, हा पानदेव आहे. म्हणून आज आपल्याला ह्या दादाने काय का असे ना आपल्यासाठी इथं पाण्याचे जार ठेवलेत. आपले पाहुणे होते तर आपले पाहुणे काय करतात, अंगणात एक राजन किंवा एक हांडाभर पाणी आणि त्याच्यावर एक तांब्या ठेवत होते. तर माझ्या घरी येणारा पै पाहुणा कोणीही येऊ, ओळखीचा येऊ ना तो बिगर ओळखीचा येऊ, पण तो त्या हांड्यातून पाणी घ्यायला पाहिजे आणि प्यायला पाहिजे आणि आपल्या मांडवाखाली बसायला पाहिजे आणि मग त्याने जायला पाहिजे, अशी आपली धारणा होती. तिसरा आहे तेज. तेज म्हणजे उष्णता. आज हे नवीन घरसुद्धा हे तेजाने उजळून गेलेले आहे. नवचैतन्य निर्माण व्हायला पाहिजे आणि म्हणून हा अंधार नाहीसा करणारी ज्योत, आज ह्या ज्योतीची हा महादर्या म्हणतात. म्हणून हा महादर्या आज आपल्या बाबांच्या साक्षीने आज आपल्या घराघरात हा लागलेला आहे. आज ह्या दिव्याच्या ज्योतीने आता काही जण अभ्यास, आता लाईट आली, बटन दाबलं का लाईट पेटते, पण त्यावेळेस ही ज्योतवर अभ्यास केलेले आहे. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा आपले अजून कोणी असो, जे मोठमोठे क्रांतिकारक होऊन गेले या ज्योतीच्या याच्यावरच मोठे झालेत आणि ते मोठे होऊन आपल्याला ज्ञानाची शिकवण देतात, पण आपण काही ती घ्यायला तयार नाही. म्हणून आज जे काही अभ्यास करून जे काही कोणी लाईटीच्या खाली अभ्यास केला, कोणी दिव्याच्या ज्योतीवर, कोणी कंदीलवर, कोणी चिमणीवर अभ्यास केला आणि ते आज कोणी अधिकारी झाले, कोणी कर्मचारी झाले, आज सगळेजण मोठे हुद्द्यावर गेले आणि आज त्यांनी बाकीच्या गोष्टी सांगायला पाहिजे. पण काही गोष्टी आता चिमणी राहिली नाही म्हणून लोक म्हणतात आता आपण सगळं जग बदललं म्हणून आपणही बदलायला पाहिजे असे म्हणतात. पण आज तुम्ही आम्ही जो आहे तर आपण आज चिमणीच्या साक्षीने किंवा ज्योती
ज्योतीच्या साक्षीने बसत असतो, म्हणून त्या ज्योतीला पहिला मान. आणि मग ह्या दिव्याच्या आणि ही जी पूजा होत असते, अन्न ह्या वनस्पती जेव्हा आकाशातला सूर्यदेव जेव्हा प्रकाश देतो तेव्हा आपल्याला एक नवीन ऊर्जा तयार होते. म्हणून हा जो शेतपोत जो आहे, फळ आहे, सगळं आहे, सगळा पोलन पोषण करणारा हा सूर्यदेव आहे. हा उगवेल तेव्हा त्याच्यात अन्न तयार होईल. म्हणून ह्या तेजाची आणि ह्या दगडी दिव्याची आणि दिव्याच्या त्या ज्योतीची पूजा होत आहे. म्हणून आज आपण या सगळ्यांच्या साक्षीने हे इथं आज आपल्या भाऊबंधांच्या साक्षीने दिवे लागलेले आहेत. चौथा आहे वायुदेव. वायुदेव म्हणजे काय, तर त्याला आपण भूतभौरी पण म्हणतो. आज आपण हलणाऱ्या हवेला वायू म्हणतो. हवा कधी शांत मंद, कधी खोडकर बनते, कधी कधी काळे काळे ढग गोळा करून पावसाची बरसात करते, तर कधी कधी वेगळंच रूप धारण करून सगळं जनजीवन विस्कळीत करते. आदिवासींचे प्रमुख दैवत म्हणजे डोंगरादेव. काही लोक ह्या निसर्ग उत्सवाला बाया म्हणतात, मावल्या म्हणतात. आणि डोंगरादेव म्हणजे निसर्गाची पूजा करतेवेळी भक्ती आणि मावल्याच्या अंगात जी काही शक्ती तयार होते, जो काही वारा येतो, तो एक ह्या देवांपैकीच एक देव आहे. म्हणून ह्याला वायुदेव म्हणतात. पंचमहाभूताचं प्रतीक म्हणून वायुदेवतेची आळवणी केली जाते. थोडक्यात माऊलीच्या अंगात ज्या काही आपण मावल्या ठेवतो, आपण पावरीच्या सुरावर जे काही आपले देव नाचायला येतात, खळीवर येतात, तेव्हा त्या खळीवर ज्या मावल्या काट्यावर काटे घेऊन नाचतात, कोणी अग्निदेवाचा हे आग्यादेवचा वारा येतो तर आपली पूर्ण भितका किंवा त्याच्या अग्नीवर पाय नाचतो, पण तो एकाही शर्टाला कुठं त्याची जखम होत नाही किंवा त्याच्या अंगाला कुठं काटा टोचत नाही किंवा त्या आगीचा कुठं चटका बसत नाही. तर ती एक जी शक्ती आहे, ही शक्ती ही या वायुदेवात आहे. म्हणून आपण ज्या काही मावल्या करतो, म्हणून आपण भाया बसवतो, जी काही शक्ती होते, जोपर्यंत तो अंगात तो देव आहे तोपर्यंत आपल्या अंगाला काहीही इजा होत नाही. पण तो देव गेल्यानंतर साधा जरी एक अगरबत्तीचा चटका सुद्धा आपण बोंबलून उठतो. म्हणून अशा प्रकारे आपण जी काही हे देव करतो, हे देव फक्त आपल्याच लोकांच्या ताब्यात आहेत. मग ते नंदुरबार, जव्हार, मोखाडा, पेठ, सुरगाणा तर डांग अशा ह्याच पट्ट्यात करतात. इतर ठिकाणी हे देव करत नाही. ही आपली संस्कृती म्हणून आपल्या आडावडिलांनी सांभाळले, ती आपण सांभाळायला पाहिजे. पाचवा आहे आकाश. आकाश निळी धरा, निळे आकाश, कोणीच नाही मधीपास. हा एवढा मोठा जो हा आभामंडळ दिसतो, याला अजिबात खांब दिसत नाही, निळसरपणावरती दिसतो. म्हणून आदिमानव आपले पहिले घरं नव्हते. आपला जो आदिवासी माणूस होता पहिला, हा डोंगराच्या कपारीत राहतो, दगडाच्या याच्यात गुहेत राहत होता, काड्या कपारात. तेव्हा आकाशाची शाल पंघरून धरती मातीच्या कुशीत निवांतपणे झोप घेतात. अशा वेळी आकाशाच्या चंद्राला बघून चांदोबा तुला शेरभर नमन, उगवता सूर्याला बघून हे सूर्यदेवा तुला खंडीभर नमन. अशा प्रकारे ह्या आभामंडळाप्रती आपली प्रेम भावना होती. म्हणून आपण ह्या आभामंडळाला नमन करत असतो. रात्रीच्या वेळेस आपण जर अंगणात झोपलो आणि वरती जर तारे चमकत असलो तर ते ताऱ्यांची मोजणी करता करता आपण झोपून जातो. ती आकाशगंगा असते किंवा जे तारे लुकलुक करतात, कितीतरी लांब असतात, पण ते आपण सगळं त्यांच्या बघण्यातच आपल्याला केव्हा झोप लागते हेही कळत नाही. पण हे अशा प्रकारे आदिमानवाला निसर्ग म्हणजे पंचमहाभूताची पूजा करत होता. पण अचानक एके दिवशी परक्या मुलकातून परकीय लोकांच्या टोळ्या भारतात आल्या. त्याच्या हातात ढाली, तलवारी होते, लोखंडी शस्त्र होती. ते घोड्यावर बसून पुरुषांच्या गटाने आले. भारतात आल्याबरोबर त्यांनी येथील आदिमानवावर आक्रमण केले. त्यांची शेतीबाडी, गुरं ढोरं यांची लूट केली. जबरदस्तीने बळजबरीने बळकावून घेतली. निसर्ग संपत्तीची लूट केली. स्त्रियांवर अत्याचार केले आणि षड्यंत्र रचून खोटे आरोप केले. आदिमानवाला म्हणजे आपल्या पूर्वजांना त्यांनी जंगलाच्या दिशेने पळवून लावले. एवढ्यावरच ते लोक थांबले नाही, तर सिंधू, हडप्पासारख्या संस्कृती नष्ट केल्या. आपल्या पूर्वजांवर बळजबरीने काल्पनिक, निराधार, कपोलकल्पित देवदेवता लादून नको तो धर्म लादण्याचा प्रयत्न केला. कपोलकल्पित चित्रातील देव आपल्या माथी मारले आणि ते देव आपल्याला पूजायला लावले. खरं हे धर्मधरती माता श्री चंदन सूर्या नवलक तारांगण राणी काजळ पानदेवता पाताळ भांजा आभामंडळाचे अग्निदेव वायुदेव आज्ञाभूत. आज आम्ही नवीन घराची घरभरणी करतो. आज या घराची घरभरणी करीत असताना आज आम्ही या घराच्या आड्या बांधणी करतोय. आजपासून या घराला कोणाची नजर नको लागू देशील देवा. हो, आज हे गर्दनीला हे घरात असणारे कुटुंब, त्यांचे आई बाबा, पूर सूर ढोर डाकर, आज सगळ्यांना सांभाळ करतोस. आज त्यांच्या आई बाबांना, आजी आजोबांना घरात सुखी ठेव. आज या घरातल्या असलेल्या माणसांना दोन घास सुखाचे मिळू दे. आज त्यांच्या घरात धन धान्याचा कोठार भरू दे. आज त्यांच्या घरात लक्ष्मी खेळू दे. आज त्यांच्या लेकराबाळाचं कल्याण होते. म्हणून आज रोगराई, शेतीबाडी, कामधंदा, नोकरी धंद्यात भांडण तंटा न करता आज त्यांना सुखी ठेव. आज आमच्या दादाचा जो काही धंदा असेल या धंद्याला बरकता दे. आज त्याला रुपयाला 5 रुपये घडू दे. आज बाबतीत तुझं सेवाला आलेत. आज त्या तुने सेवालात आज आलेले पही पाहुणा गणगोत सगळे सोयरे पाहुणे मंडळी द्यावो आज आशीर्वाद द्यायला आलेत. म्हणून सगळ्यांना सुखी समृद्धी आनंद ठेवा. आज तुमच्या सेवाला चुकायले असतील, बोलावले असतील,
असतील आज ते साधेबोळे त्यांना माफ कर. आजपासून या घराची राखायची जबाबदारी देवा तुमची. आज आमचे दादांबाई आज नादान लेकरं आज वावरात जातील, शिवारात फिरतील, राणी शिवारात फिरतील, त्यांचा सांभाळ कर. त्यांच्याकडनं वाट चुकेल तर त्यांना रस्ता दाखवणारा तुम्हीच आज. म्हणून आज देख महाराज पहाड पडतो तर धवळगिरीचा धवळनंदी. आज जेव्हा हे नवीन घर भरणीला आलेले पै पाहुणे, नागगोत, मित्रमंडळी, भाऊबंद, काका, चुलते, सासू सासरे, मामा मामी, गावातील पंचमंडळी, गावकरी मंडळी, आज आजी आजोबा आणि आलेला बाळगोपाळ ह्या सर्वांना सुखी ठेव. आज आलेल्या माय माऊलीच्या त्यांच्याही लेकराबाळांना आणि त्यांच्या आणि गावातल्या आलेल्या आयाबायांना सर्वांना सुखी ठेव. आज ते चुकले असतील, भुलावून गेले असतील, पण आज तुला वळायला आले, तुला पुजायला आलेत. आज त्यांना जवळ बसव, काकले पकले धूप दे, द्वारे दे. आज खेतीबाडी राणी शिवारी फिरतील, नदी नाल्याला जातील, झाडा झुडपात जातील, जेव्हा त्यांना घाबरू सोल नका, ते चालू उपळू सोल नका. आज त्यांच्याकडून तुझी सेवा करत असताना त्यांच्याकडून हात लागेल, पाय लागेल, देव माफ करून घेजास. आज वर मान करशील नका तर तुमची पत राहील. देख पहाड पर्वतचा धवळगिरचा धवळानंदी. आज आमच्या दादाने बाईने आज ह्या तिघा भावांनी आज त्यांच्या आईबापाच्या साक्षीने आज जे काही घर बांधले, आज या घरासाठी त्यांनी वाण्या सावकारी केली असेल, पै पाहुण्याकडनं पैसे घेतले असतील, कोणाचा रुपया घेतला, कोणा 10 रुपये, कोणाचा कर्ज घेतला असेल, जेव्हा आजपासून त्याचा कर्जाचा डोंगर उतरवण्याची जबाबदारी आज तुमची. आज त्यांनी जिबेला काटावर ओढलं, गजळ सदळ गजळ मजळ सेवा त्यांची माफ करतो. आज त्यांच्या घरावर येणारी इडापिडा चारही खंड हाकली देतो, वारी गुरा द्या दिवसाला हाकलून देतो. आज तुमची पत म्हणून आज आलेले पै पाहुण्याच्या साक्षीने सगळ्यांच्या साक्षीने घरात सुख द्या, समृद्धी द्या आणि अशीच त्यांच्या घरात कणिकांसरत बरकत लाभू द्या. म्हणून आज जमलेले मायबाप आईबाप गणगोत सगळे सोयरे पाहुणे मित्रमंडळी आज सगळ्यांच्या साक्षीने आमचे आशीर्वाद आज तुमच्या पदरात हे जर तुम्ही सांभाळ करा. ते सगळे तांदूळ आता दोघं भाऊ उठा तुम्ही आणि घ्या जाऊ, नाही तर तुमची जोडी उठवा. तांदूळ आहे ना त्या उपरण्यात टाका. हां दोघं जण उठा किंवा जोडीने उठा, काय अडचण. हां जोडी करा. हां गावातील मंडळीचं मी पहिलं अभिनंदन करेल तर तुम्ही ही संस्कृती जपली. आज हे पुढच्या पिढीने टिकवायला पाहिजे, फक्त तिचा सांभाळ करता यायला पाहिजे. मी तुम्हाला एवढं सांगेल का चांगले कपडे घ्या, चांगले खा आणि चांगले हिंडा फिरा, ऑफिसात जा, बोला चाला आणि संविधानाचा आदर करा आणि संविधानाचा अभ्यास करा आणि त्याच्यानेच आपण पुढं निघू. आणि आपले अधिकार, आपली जंगल आणि जमीनसाठी आपण भांडले पाहिजे, नाहीतर हे आपल्यापासून हिसकावून घेतील. म्हणून आज तुमच्या गावातल्या सर्व लोक मंडळीचं मी पहिलं अभिनंदन करतो का तुमच्याकडं जे आहे ते तुम्ही टिकवलं आहे आणि माझं खूप समाधान झालं. का काही भेटत नाही, मिळालं झालं बा झालं ना, कुठे आहे ना आई बाबा कुठे गेले. बस निसर्ग देवता, प्रकृती देवता, दिवाळी साक्षी ठेवून आमच्या दादाने पण नादान लेकरं आहे आज नवीन कार्याची सुरुवात केली, नवीन घराची घरभरणी केली. ह्या घरभरणीसाठी मूळ केलेली गणगोत सगळे सोयरे पाहुणे मंडळी, आज आम्ही सोयरेदारी गावातील मंडळी, आईबाप मायबाप पोराहो, ज्या पद्धतीने आम्ही कबाड कष्ट केले, ताण केले, आज आम्ही कसे का करून आज 2 घास पिकवले पिकवले आणि ते सांभाळले. आज तुमच्या घरात सुख पाहिजे, तुमच्या घरात समाधान पाहिजे. आज आपण या घरात सुख पाहिजे, समाधान पाहिजे म्हणून आपले मूळ केलेले, आपले पिढीतले देव, आपले आजी आजोबा वाड वडील, आपले गावदेवी गाव भवानी, हिरवादेव कंसरे, आज सगळ्यांच्या साक्षीने आज ही नवीन घराची घरभरणी ठेवली. म्हणून आज तुला पाणीशीला मान देऊन आज परपराहो जसा कबाड कष्ट करा तसा तुम्ही चांगलं काम करा आणि तुम्ही असंच शरीराला सेवाशर पिकवा, उगवा आणि रुपयाला रुपये राहत जा. आज तुम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे. आजपासून तुमच्या दारात आमच्या नावाचा पै येईल, पाहुणा येईल, गण येईल, गोत येईल, त्याला तांब्याभर पाणी दे जास, भुकेला राहील त्याला 2 घासाचं जेवण दे जास. आज आम्ही आईबाप मायबाप म्हणून सगळेजण सगळ्या साक्षीने आज आम्ही आपली गावदेवी आणि आपली गाव भवानी आणि आपली कुलदैवत डोंगर माऊली, कणी कंसरा, धन संपदा, वन संपदा आज पिढीतले देवावं आज तुम्हाला साक्षी ठेवून आमच्या ह्या नादान लेकराच्या पदरात अशीच कणी कंसराची बरकता दे जास आणि अशीच त्यांच्या घरात धनधान्याचा कोठार भरून दे जास आणि त्यांच्या घरात लक्ष्मी खेळू जास. म्हणून आज आमच्या आशीर्वाद आज त्यांच्या पदरात. आमची लेकरा रानात जातील, वनात जातील तर त्याला फळ दे जास, त्याला तहान लागेल तर पाण्याचा झरा दे जास, भूक लागेल तर त्याचा सांभाळ करतास आणि मायेची सावली देऊन त्यांचा वाट दाखवतास आणि शांत त्याला घरी सुख समाधान पाठवतास. म्हणून आजपासून एक घरात जबाबदारी देऊ तुमची. मारा त्याला गाठ. धान पावल प्रसाद गोड रान मेवा, धान पावल प्रसाद गोड रान मेवा, धरती मातेला ओवाळू देवा, कंसरी मातेला ओवाळू देवा. जय देवा हिरव्या देवा, जय देवा डोंगऱ्या देवा, धरती मातेला ओवाळू देवा, कंसरी मातेला ओवाळू देवा. माता
या मोगी माता की, डोंगर माऊली की, हे निसर्ग देवता, प्रकृती देवता, दिवा दीपक, आज आहे तुला वळाला इला आयला माया मायाबाया बहिणी, आज गणगोत सगळे सोयरे पाहुणी मंडळी, आज तुला वळा लावणार पूजा लावणार, आज या लेखी बाळे आहेत त्यांच्या सगळ्या घरात सुख दे, समृद्धी घे, आणि आज ज्या आलेल्या माय माऊली आहेत त्यांच्या लेकराबाळांचं कल्याण कर, त्यांचं चांगलं शिक्षण घडू दे, त्यांच्याकडनं तुझी सेवा घडू दे, त्यांच्याकडनं आईबापाची सेवा घडू दे, त्यांच्याकडनं आजी आजोबांची सेवा घडू दे, आणि त्यांच्याकडनं ह्या निसर्गदेवतेची सेवा घडू दे. म्हणून आज आलेली मायमाऊली वाकले असेल चुकले असेल तरी सांभाळणारे तूच दया. आज तुझी सेवा करत असताना आज घरात पोर आहे, सोर आहे, कोणाचा हात लागला असेल, पाय लागला असेल तर माफ करून घे. आज 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 या नवीन घराच्या घरभरणीसाठी मूळ केलेले गणगोत सगळे सोयरे पाहुणे मंडळी, आज गावातील मंडळी, आज सगळ्यांना मूळ केलंय. म्हणून आज सगळ्यांचा आत्मशांत करण्यासाठी आज आमच्या दादाने बाईने जे काही स्वयंपाकी मंडळीने आज तुझ्यासाठी प्रसाद नैवेद्य बनवलाय. हा आंबट झाला असेल, खारट झाला असेल, आणि झाला तो वळणी झाला असेल, आया हा साधा बोळा आहे, हा माफ करून घेतोस. हा तुझ्या सेवेला चरणे लागतोय. आज तुझा स्वयंपाक बनवता असताना, तुझा नैवेद्य बनवता असताना कोणी हात टाकला असेल, कोणी फोर आहे सोर आहे, कोणाकडनं हात टाकला असेल, कोणी हे केलं असेल, म्हणून आया सांभाळून घेतोस. आज तुझे सेवाला आलात आणि आज हे 18 पकड धान्याची मालकीन, हा तुझा भरता ताट आज सगळ्यांच्या मुखात गोड करून खाऊ घालायची जबाबदारी आहे तुझी. म्हणून आज ह्या माय माऊलीकडनं ही साधी भोळी सेवा ही तू पत करून घेतोस. आज वाकले चुकले तरी तू मायची सावली खरं ठेवणारी तूच, सगळ्यांना वाट दाखवणारी, रस्ता दाखवणारी तूच, आणि अशीच ह्या सगळ्या माय माऊलीच्या पदरात अशीच कणी कंसाराची बरकत लाभू दे, आणि त्यांच्या घरात लक्ष्मी नांदू दे, आणि त्यांच्या लेकराबाळांचं कल्याण कर. म्हणून आज ही साधी भोळी सेवा तुझ्या चरणी अर्पण करतो. पाया पडून आणि एक जणी प्रसाद द्यायला बसा. फोटो घे. तुम्ही का बरं ते ना ते बरं झालं. ते देवता, प्रकृती देवता, दिवा दीपक, अग्निदेवता, आज धर्मधरती माता सर याप्रमाणे सूर्यदेवता देवा तुम्हाला साक्ष ठेवून आज आमच्या भावाने, आमच्या सोयऱ्यांनी आज नवीन घराची घरभरणी केली. याच्यासाठी मूळ केलेले आम्ही सोयरे, दायरे, पही, पाहुणे, गण, गोत, आज मित्र, परिवार सगळेजण आलोय. म्हणून आज पुढे 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 सोयरे मंडळी ना, या पुढे आज सगळ्यांना मूळ केलंय. म्हणून आज जी काय पही पाहुणे मंडळी जमली, आज सगळं गणगोत जमलं. यांचा आत्मा शांत करण्यासाठी आमच्या दादाने बाईने आज पाण्याचा अंडा ठेवलाय, आणि आमच्या मुखात घालण्यासाठी आत्मा म्हणून अन्नाचे 2 पाची पकवान बनवले. हा ताट बनवत असताना आमच्या गावातील स्वयंपाकी मंडळीने आज त्यांची मेहनत घेऊन आंबट खारट जसाही झाला असेल तसंही लागला असेल, देवा माफ करून घेतास. आज हा भरता ताट आज सगळ्यांसाठी बनवलाय. म्हणून ह्या 18 पकड धान्याची मालकीन आया असाच हा भरता ताट आज सगळ्यांच्या मुखात देतोस. आज पोर सोर डोर गुर कोणी त्याला मुखात 2 घात देणार तीच, चरा पाणी देणारी तीच, आणि चोडी मुगळा दाना पाणी देणारी तूच. म्हणून हा पहिला तुला मान ताटाला पाया पडून घ्या. आज आपण सोयरे, धारे, पै, पाहुणे म्हणून हां जरा 2-2 शिटे फक्त आपल्या. हां 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 वर तो आडे आणायला गेला नाही. बरं करा उभं राहा. बरं जा थोडं उभं राहा, काय नाही, हळू बरं चला. हां बरं ओके. आता पाय पडून घ्या आणि 2 घास उचलायचे आणि फोटा टाकायचा. असाच हा सर्वांना हातात सुखी समृद्ध आनंद ठेवणार तूच, आणि आत्मा शांत करणारे तूच. म्हणून हा तुला मान आता हातात बाजूला ठेवा. आता यांना जेवायला नका देऊ बरं का.